Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's English grammar session, let us learn about two more figures of speech, that is pun, P-U-N, pun, and onomatopoeia. I will repeat. Onomatopoeia. O-N-O-M-A-T-O-P-O-E-I-A. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण पन, P-U-N, पन म्हणजेच मराठीत ज्याला शब्दश्लेष किंवा कोटी असं आपण म्हणतो, आणि एक थोडासा अवघड उच्चारायला जो शब्द आहे ऑनोमाटोपिया. ऑनोमाटोपिया. O-N-O-M-A-T-O-P-O-E-I-A. ऑनोमाटोपिया. थोडक्यात ध्वनी अनुकरणात्मक शब्द असं ज्याला म्हणता येईल. या दोन फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे या अलंकारांबद्दल शिकणार आहोत. पण आपल्याला साधारण माहिती आहे, कारण आपल्याला शब्दश्लेष मराठीतही आपण खूप वाचलेत, ऐकलेले असतात. कोट्या ज्याला म्हणतो, शब्दश्लेष किंवा कोटी. ध्वनी अनुकरणात्मक शब्द म्हणजे ऑनोमाटोपिया फक्त थोडंसं नवीन वाटेल. तर सुरुवात करूया. पन, P-U-N, पन. अ पन इज अ लिटररी डिव्हाइस. A pun is a literary device that is also known as play on words. Pun involves words with similar or identical sounds but different meanings. Their play on word relies on a word or a phrase having more than one meaning. They are generally intended to be humorous, म्हणजेच विनोदी, but can have सिरियस पर्पज ॲज वेल. तर शब्दच्छल किंवा शब्दश्लेष ज्याला म्हणता येईल ॲप्रोप्रिएटली, किंवा कोटी आपल्याला माहिती आहे. एकच शब्द जो साधारण उच्चाराला सारखा असतो पण त्याचे अर्थ वेगळे असतात, त्याचा आपण बरेचदा विनोदी किंवा काही वेळेस गंभीर विषय सांगण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. आपण एक उदाहरण बघूया, लक्षात येईल लगेच. फर्स्ट एक्झाम्पल, अ बायसिकल, B-I-C-Y-C-L-E, बायसिकल. बायसिकल तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन बिकॉज इट इज टू टायर्ड. आता हे आपण हे वाक्य नीट बघूया. अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन बिकॉज इट इज TOO-TIRED असे इथे शब्द आहेत. टू टायर्ड. टू टायर्डचा हे मी जे स्पेलिंग सांगितलेलं आहे TOO म्हणजे खूप, टायर्ड TIRED. टायर्ड म्हणजे थकलेली. अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन बिकॉज इट इज टू टायर्ड. तर हे वरकरणी वाक्य साधा सरळ वाटेल की सायकल स्वतःच्या स्वतः उभी राहू शकत नाही कारण ती खूप थकलेली आहे. तर आता ह्याच्यात पण असं आहे की टू टायर्डचं TWO म्हणजे दोन, TYRED असा आपण जर लक्षात घेतला अर्थ, पण म्हणजे शब्दच्छल किंवा कोटी, तर मग आपल्याला लक्षात येईल अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन बिकॉज इट इज टू टायर्ड. ती दोन चाकांची बनलेली असते. तर हा शब्दच्छल किंवा शब्दश्लेष होता टू टायर्ड, TOO-TIRED, टू टायर्ड, आणि TWO-TYRED असा जो अभिप्रेत अर्थ आहे. तर हा एक्झाम्पल होतं, पहिलं एक्झाम्पल होतं पनचं. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. नो मॅटर हाऊ मच यू पुश द एनव्हलप, ENVELOPE, एनव्हलप म्हणजे लिफाफा. नो मॅटर हाऊ मच यू पुश द एनव्हलप इट विल स्टील बी स्टेशनरी, STATIONERY. आता स्टेशनरी या शब्दाभोवती इथं ही कोटी आहे किंवा हा शब्दश्लेष म्हणता येईल. काय आहे तो? नो मॅटर हाऊ मच यू पुश द एनव्हलप म्हणजे लिफाफा तुम्ही किती हलवलात तर इट विल स्टील बी स्टेशनरी. आता स्टेशनरी म्हणजे एक प्रकारचं साहित्य ज्याला आपण म्हणतो. स्टेशनरी म्हणजे साहित्य, शालेय साहित्यासारखं साहित्य,
लिखाणाचं साहित्य इत्यादी. आणि स्टेशनरीचा दुसरा अर्थ आहे स्टील किंवा स्थिर. तर हा जो पण आहे तो स्टेशनरी या शब्दाभोवती केलेला आहे. नो मॅटर हाऊ मच यू पुश द एनवलप इट विल स्टील बी स्टेशनरी. आता दुसरं एक वाक्य बघूयात आपण. अ पेसिमिस्ट ब्लड टाईप इज ऑलवेज बी निगेटिव्ह. अ पेसिमिस्ट ब्लड टाईप. पेसिमिस्ट म्हणजे नकारात्मक विचारांचा माणूस, त्याला म्हणतात पेसिमिस्ट. अ पेसिमिस्ट ब्लड टाईप इज ऑलवेज कॅपिटल बी डॅश NEGATIVE. आता बी निगेटिव्ह या वाक्य शब्दाभोवती इथे श्लेष केलेला आहे, कोटी केलेली आहे. तर बी निगेटिव्ह हा एक ब्लड टाईप आहे आणि तसं तुम्ही विचार करायला गेलात तर BENEGATIVE बी निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक विचार करणे किंवा नकारात्मक विचारांचा असणे. तर अ पेसिमिस्ट ब्लड टाईप इज ऑलवेज बी निगेटिव्ह. तर अशा तऱ्हेने पण या फिगर ऑफ स्पीचचा वापर बरेचदा विनोदी अंगाने केला जातो किंवा काही सिरियस पर्पज असेल तरीसुद्धा पनचा वापर होतो, जेणेकरून भाषा उठावदार होते आणि मतितार्थ लगेच लक्षात येतो. सो दॅट वॉज पन. नाव सेकंड इज अ बिट इंटरेस्टिंग. राईट फ्रॉम इट्स प्रोनाऊन्सिएशन इट सीम्स व्हेरी फनी. आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा आम्ही शाळेत खूप मजा करायचो, कारण हा फिगर ऑफ स्पीच हे म्हणायलाच इतका दम निघायचा. ऑनोमाटोपिया. ONOMATOPOEIA. ऑनोमाटोपिया अर्थात ध्वनी अनुकरणात्मक शब्द. तसं खूप सोपं आहे हे, स्पेलिंग कठीण असलं तरी, शब्द मोठा असला तरी. सो ऑनोमाटोपिया इज अ फिगर ऑफ स्पीच विच इज यूज टू एक्सप्रेस अ साऊंड. आवाज किंवा नाद दर्शवण्यासाठी या भाषिक अलंकाराचा उपयोग होतो. इट इन्व्हॉल्व्स द यूज ऑफ वर्ड्स दॅट इमिटेट्स द साऊंड्स असोसिएटेड विथ द ॲक्शन ऑर द ऑब्जेक्ट. आपण उदाहरणच बघूया म्हणजे लगेच लक्षात येणार आहे. द बझिंग बी फ्ल्यू ओव्हर माय हेड. बझिंग बी, BEE. बी म्हणजे मधमाशी. तर मधमाशीचा आवाज कसा असतो, तर बझ असा जो आवाज होतो, तर तोच आवाज वापरून द बझिंग बी. सो बझिंग, दिस वर्ड किंवा दिस सेंटेन्स हॅज onomatopoeia in it because the buzzing word indicates sound. दुसरं बघू. The stone hit the water with a splash. SPLASH. आता स्प्लॅश असं आपण म्हणलं की हा पाण्याचा आवाज आहे, हे आपल्याला अभिप्रेत होतं. सो द स्टोन हिट द वॉटर विथ अ स्प्लॅश. स्प्लॅश हा शब्द ध्वनी अनुकरण करतो पाण्यात जेव्हा एखादे ऑब्जेक्ट पडतं तेव्हा, त्यामुळे हे आहे ऑनोमाटोपिया. किंवा द विंड हाऊल्ड इन द स्टॉर्म. जो प्रचंड वाऱ्याचा वेग असतो त्याला हाऊल्ड असं म्हणलंय. सो दिस इज ऑल्सो ऑनोमाटोपिया. तसंच बरेच इतर शब्द आपण कॅट म्यूज म्हणतो. MEOWS, कॅट म्यूज. किंवा द बँगल्स टिंकल्ड. बँगलसाठी टिंकलिंग असा वर्ड आहे जो ध्वनी आहे. टिंकलिंग म्हणजे थोडक्यात बांगड्यांचा किणकिणाट ज्याला म्हणतात त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये टिंकलिंग. TINKLING. तर असे काही शब्द आहेत जे ध्वनी दर्शवतात आणि त्यामुळे द फिगर ऑफ स्पीच इज ऑनोमाटोपिया. सो टुडे वी हॅव सीन two figures of speech, pun and onomatopoeia, and I hope they are clear to you. So that is all for today's session. Thank you. Dhanyawad.